तर नमस्कार, राम राम यूट्यूब फॅमिली, कसे आहेत सगळेजण? मी तर खुश आहे एकदम. तुम्हाला आज खुश खबर सांगण्यासाठी आलोय समोर. आपले यूट्यूबवरती 10,000 सबस्क्रायबर्स 2 दिवसापूर्वी कंप्लीट झालेले आहेत आणि मी अतिशय आनंदित आहे, उत्साहित आहे. कारण तुमचे किती धन्यवाद म्हणावं हे मला कळत नाही आहे. सर्वप्रथम तुमचं थँक्यू सो मच, मनापासून आभार. इतका सपोर्ट केला आपल्याला आणि आपला जो पिक्चर होता त्याला पण तुम्ही भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल धन्यवाद. बाकी हा 10,000 यूट्यूबचा प्रवास कसा होता ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आपण पाठीमागे जाऊया. जवळपास 3 वर्षापूर्वी मी या यूट्यूब चॅनलला सुरुवात केली होती. मित्रांनो, त्यावेळेला मला यूट्यूबचा व्हिडिओचा अँगल कसा असतो ते पण माहीत नव्हतं. मी सर्वप्रथम, तुम्ही माझा जर पहिला व्लॉग बघायला गेले तर तो मी शूट केलेला आहे इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये. ते फिल्टर लावून गोरं दिसण्यासाठी शूट करून ते एडिट वगैरे थोडाफार करून टाकला होता. तुम्ही बघू शकता इकडं. त्यावेळेला मला अँगल पण माहीत नव्हता. मी उभा मोबाईल पकडून शूट करत होतो. नंतर कळालं की यूट्यूबच्या व्हिडिओसाठी आपल्याला आडवा मोबाईल धरून शूट करावं लागते. मग नंतर ते शिकत गेलो. स्टार्टिंगला मी हिंदीमध्ये व्लॉग बनवायचो. साधी मला मराठी बोलता येत नव्हती कॅमेऱ्याच्या समोर, पण कॉन्फिडन्स बघा, हिंदीमध्ये डायरेक्ट सुरू केली होती व्हिडिओ बनवायला. शेतातले वगैरे व्लॉग टाकल्यानंतर मी एका कॅटेगरीवर कधीच टाकले नाही व्हिडिओ. एकदा इकडं गेलं तिकडं जायचं, एकदा व्हिडिओ एडिटिंगचे टाका वाटले ते टाकायचे, एकदा टेकचे टाकायचे, मनात आलं ते, ह्याला पाहून ते असं करीत म्हणजे एका कॅटेगरी कधीच टाकले नाही. त्याच्यामुळं मला वाटते सगळ्यात जास्त टाईम लागला असेल ग्रो करायला. कन्सिस्टन्सी बऱ्यापैकी म्हणजे कंटिन्यू ठेवली नाही. आतमध्ये थोडे टाकायचे, थोडे दिवस थांबायचं असं. कारण त्याच्या सोबतच आपलं इंस्टाग्राम पण चालू होतं. इंस्टाग्रामवरती जवळपास आपले 80,000 फॉलोअर कंप्लीट झाले. त्यावेळेला आमच्या डोक्यात आली ती कल्पना शॉर्ट फिल्मची. तर ती शॉर्ट फिल्म आम्ही जवळपास 1 महिन्यामध्ये केली संपूर्ण कंप्लीट. तिला सगळं म्हणजे 3 महिने लागले होते स्क्रिप्ट रायटिंगपासून. ती टाकल्याच्या नंतर जवळपास तिचे माझ्यावर 5 ते 6,000 सबस्क्रायबर त्या शॉर्ट फिल्ममुळे वाढले. तिला 2.5 लाख व्ह्यूज आले. तुम्ही पण तिला भरभरून प्रेम दिलं आणि ती शॉर्ट फिल्म टाकल्याच्या नंतर अशा प्रकारे सबस्क्रायबर वाढले. आता 2 दिवसापूर्वी आपले 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. अतिशय आनंद होत आहे, कारण वाटायचं एका वेळेला आपले सबस्क्रायबर कधी कंप्लीट होतात. मी म्हणजे 101 सबस्क्रायबर होते त्यावेळेला मी काय करायचो, दुसऱ्या लोकांचे मोबाईल घ्यायचा, जे भेटले त्याचा मोबाईल घ्यायचा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओ जरासा बघायला लावायचा, लाईक करायचं आणि म्हणायचं बाबा व्हिडिओ बघा रे आमचे. कारण त्यावेळेला वॉच टाईम पूर्ण झालेला नव्हता. पिक्चर टाकायच्या आधी मला वाटते 15-1 दिवसानं वॉच टाईम कंप्लीट झाला आणि पिक्चर टाकल्याच्या नंतर आपलं यूट्यूबचं पहिलं पेमेंट पण आलं. त्या पेमेंटचा व्हिडिओ पण लवकरच येणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बाकी अशा प्रकारचा होता आपला प्रवास म्हणजे काय आहे माहिती आहे का, याच्यातून तुम्हाला सांगायचं म्हणजे फक्त काय करा, कंटिन्यू सातत्यानं टाकत राहा व्हिडिओ. माझ्यासारखं करू नका. जर सातत्य ठेवलं नाही, तुम्हाला 4 नाही 10 वर्ष पण लागू शकतात. आणि सातत्य जर कंटिन्यू ठेवलं, दररोज एक ना एक व्हिडिओ तुमचा आलाच पाहिजे. सातत्य ठेवलं तर तुम्हाला सांगतोय एकाच वर्षामध्ये यूट्यूब चॅनल ग्रो पण होते, मॉनिटाईज पण होते, पेमेंट पण येते. यूट्यूबमध्ये भरपूर असा पैसा आहे. बस तुमच्यामध्ये थोडंफार सातत्य आणि थोडं कंटेंटवरती इम्प्रूव्ह करत जावं लागणार आहे तुम्हाला, बाकी काहीच नाही. अशा प्रकारचा आहे यूट्यूब आपला प्रवास. आणि आपल्याला लवकरच आता 1 लाख सबस्क्रायबर्स पण पूर्ण करायचे आहे. आशा आहे की आता लवकरात लवकर होतील आपले कंप्लीट. आणि मी कंटिन्यू आता सातत्याने व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. बाकी हा व्हिडिओ जर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. बाकी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता नवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत तुम्हाला या चॅनलवरती. बाकी भेटूयात लवकरच. धन्यवाद.